खांडबारा ग्रामपंचायत पोटनिवडणूक कोणाचे वर्चस्व ठरणार? नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत पोटनिवडणुकाने आज संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. खांडबारा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीने ही केवळ एक पोटनिवडणूक राहिलेली नाही, तर आजी माजी आमदारांनी आपली संपूर्ण प्रतिष्ठा येथे पणाला लावली आहे. 28 एप्रिल रोजी होणारे मतदान आणि 29 एप्रिलची मतमोजणी या 2 दिवसात खांडबाराच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ही निवडणूक पार पडत आहे. पण यावेळी मैदानात कोण आहे? एका बाजूला अनुभवी आजी माजी आमदार आहेत, तर दुसऱ्या बाजूला तरुण चेहरे. खांडबाराकर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार? विकासाच्या मुद्द्यावर की नेत्यांच्या प्रतिष्ठेवर? या एका जागेचा विजय आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची दिशा ठरणार का, याचीच चर्चा आता गावागावात सुरू आहे. चहाच्या टपरीपासून ते ग्रामपंचायतीच्या पारापर्यंत सध्या फक्त पोटनिवडणूक हाच चर्चेचा विषय आहे. 28 एप्रिलला आपल्या एका मताने खांडबाराचा कारभारी ठरेल. स्थानिक नेत्यांसाठी ही परीक्षा आहे, तर मतदारांसाठी आपल्या हक्काचा माणूस निवडण्याची संधी. 29 एप्रिल रोजी जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा कळेल की नक्की कोणाची प्रतिष्ठा राखली गेली आणि कोणाला जनतेने नाकारलंय. लोकशाहीचा हा उत्सव शांततेत पार पाडूया. खांडबाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच मतदान करा. पाहत रहा नवापूर एक्सप्रेस न्यूज खांडबारा. खांडबारा पोटनिवडणुकीवर कोणाचं वर्चस्व ठरणार? नवापूर तालुक्यातील खांडबारा पोटनिवडणूक चुनाव आयोगाने जाहीर केलेल्यानुसार 28 तारखेला अर्थात उद्या मतदान होणार आहे. यासाठी आजी माजी आमदारांनी आपली प्रतिष्ठा ही पणाला लावल्याचे दिसून येत आहे. नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायतीने पोटनिवडणुकीने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष हे आपल्याकडे वेधून घेतलेले आहे. कोणाचं वर्चस्व या ठिकाणी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. उद्या अर्थात 28 एप्रिल रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे, तर 29 एप्रिल रोजी मतमोजणी. खांडबाराकर आता कोणाच्या बाजूने मतदान करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सर्व अपडेट पाहत राहा नवापूर एक्सप्रेस न्यूजवर. मनोज चौधरी, मी शब्बीर खाटिक, खांडबारा.